नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आजच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात तुमचो आवडतो शो गिरायकानो जायात जागे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान जे प्रॉब्लम्स आसा तुमकां एज अ कंझ्युमर म्हणून जे प्रॉब्लम्स तुमकां येतात जंय तुम्ही वतात ते सगळे विशय हळूहळू आमच्या मेरेन पावत आसात. खूब बरी गजाल की तुमचे विशय आमच्या मेरेन पावता आनी तुमी प्रश्नाचे वादळ कंप्लिटली निर्माण केल्ले आसात. आफ्टर दीस एपिसोड्स जे सगळे प्रश्न तुमचे आमी घेवन नवे नवे कार्यक्रम करपाचो प्रयत्न करत आसात. एक नवो कार्यक्रम तयार जावपाक सुद्दां तो एक हेल्प जाता. सो प्लीज कीप कंटिन्यूइंग आस्किंग क्वेश्चन जेणे करून त्या प्रश्नांतल्यान खुबशे तुमकांय जाबो दिता आनी तुमच्या भाशेन हजार आनी लाखांनी लोकांक तेज्यो जाबो मेळटा. आयज विशय खूब इंट्रस्टींग विशय आसा. आमी खुबश्या विशयाचेर उलयले, जावं तो LIC जावं पॉलिसी जावं खंयचीय पॉलिसी किंवा प्रॉपर्टीच्या बद्दल उलयले किंवा आमी जेन्ना आमी शॉपार वता तेन्ना खंयच्यो गजाली लक्षांत घेवपाक जाय हेजेर आमी उलयले. पण पॉलिसी जेन्ना आमी म्हणटा खूब व्हडलो विशय पॉलिसी म्हणजे ती जावं ती हेल्थ पॉलिसी, पर्सन ओरिएंटेड पॉलिसी, प्रॉडक्ट पॉलिसी, गाडयेची पॉलिसी, म्हणजे एवरी पर्सन म्हाका दिसता खंयची ना खंयची पॉलिसी घेता. म्हणून हो विशय मातसो आमी सेपरेटली डिस्कशनाक घेता. सो आयज ह्या सगळ्या विशयाचेर उलोवपा खातीर आमच्या बरोबर तुमचे सगळ्यांचे लाडके गेस्ट आमच्या स्टुडिओन येयल्ले आसात. धनंजय सर येवकार तुमकां आयच्या कार्यावळीन. थँक्यू संदीप. सर आयचो विशय जो आसा तो रायट पॉलिसी फॉर एनी प्रॉडक्ट. आतां मातसो ह्यो विशय फाटीं दिसता, म्हणजे पॉलिसी एक जालो आनी प्रॉडक्टान एक जालें. आतां रायट पॉलिसी म्हणजे एजंट दिता तो रायटूच पॉलिसी अशें आमकां तरी दिसता. पूण ह्या विशयाचेर तुमी म्हणलें की ना उलोवपाची गरज आसा. इट इज नॉट दॅट इजी वॉट यू आर थिंकींग अबावट. सो लोकांक तेजेर एज्युकेट करपाची गरज आसा. पूण मागीर तुमचे कडेन चर्चा करतून अशें आमकांय दिसलें की करचें म्हणून. सो कॅन वी स्टार्ट वीथ वॉट एक्झॅक्टली इज द टॉपीक मीन की रायट पॉलिसी फॉर एनी प्रॉडक्ट म्हणजे कितें एक्झॅक्टली? विस्तृत मातशें आन्सर दिवचें व्हडलें. एज यू नो द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इटसेल्फ हॅज द 4 जनरल इन्शुरन्स कंपनीज. प्लस रिसंटली इन द लास्ट फ्यू इयर्स तेंच्यांनी प्रायवेट कंपनीज हॅव बीन अलाउड. प्रायवेट इन्शुरन्स कंपनीज हॅव ऑल्सो बीन अलाउड. आतां इतल्यो कंपनी आसा आनी ह्या सगळ्या कंपनींच्यो वेगवेगळ्यो पॉलिसी आसा. द आयडिया इज दॅट फॉर एनी इव्हेंच्युअलिटी फॉर एनी प्रॉडक्ट पॉलिसी तेंचे कडेन आसता. पूण ती खंयच्या प्रॉडक्टाक खंयची पॉलिसी ते आतां आमकां एज अ कंझ्युमर एज अ पॉलिसी टेकर ते आमकां कळना. दीस इज द ड्युटी ऑफ द इन्शुरन्स कंपनी. तेंचे ऑफिसर आसा, तेंचो एजंट आसा, ते बेस्ट ते धंदो मेळटा म्हणून खंयची पॉलिसी गळ्यान बांदपाची न्ही तुमच्या. ते तुज्या प्रॉडक्टाक करेक्ट पॉलिसी दिवपाची. दॅट इज इम्पॉर्टंट. सो खंयच्या प्रॉडक्टाक खंयची पॉलिसी दिवंक जाय हे कस्टमरा कडेन उलोवन दिवपाचें. कस्टमराचे कितें खंयचे प्रॉडक्ट आसा, ते कसली भंय आसा, त्या प्रमाणे तशी पॉलिसी दिवपाची. कित्याक पॉलिसी सगळे अवेलेबल आसता. ओके, त्या प्रॉडक्टाक सुद्दां पयलीं डिस्कस करचें पडटलें ह्या प्रॉडक्टा खातीर खंयची पॉलिसी, परत त्या प्रॉडक्टाच्या अनुसार पॉलिसी चेंज. सारकें. ओके, म्हणजे कळपाक मातशें म्हाका अजून कन्फ्युजन आसा. कॅन यू जस्ट गिव वन एक्झाम्पल लोकांक कळपा खातीर तुमी जे आतां सांगलें तेच्या बद्दल? I can give a very good example. For example, today you and I may have cars, पण भुरगेपणां आमी मोटरसायकली चलयल्यो. So every scooter, every motorcycle, there is a policy, just like a car has a policy. But so motorcycle policy, scooter policy, इतलेच वळखून फायदो ना. आतां आमच्या गोंया गव्हर्मेंटान एक स्कीम स्टार्ट केल्या, रेंट अ बायक. देर इज इवन विडो इन पणजी. तेणें आपलो वतकूच जे पयशे मेळ्ळे न्ही तेच्यो 5 गाडयो घेतल्या रेंट अ बायक. आनी ते दिसाक ती दिता. शी स्टेज सेंट्रल इन पणजी. दिसाक ती भाड्याक दिता, ट्युरिस्ट येत आसता. सो तिचें इनकम रोजी रोटी म्हणटा तशी जाता. सो ती आतां स्कुटरीची पॉलिसी अशें रेंट अ बायकाक ना. रेंट अ बायकाक वेगळी पॉलिसी आसता. ओके. स्कूटर पॉलिसी म्हणजे समज तुवें घरा कडेन पार्क केल्या, चोरीक गेल्या, जावंक शकता. बट रेंट अ बायक 90% दुसऱ्याच्या हातीन आसता. तूं चलयच ना, तुवें रेंटाक म्हणून ती व्यक्ती घेतल्या. 90%, 95% that bike is being used by somebody else. आतां somebody else stealing, हाका जर आमी क्लेम दिना अशें म्हणलें तर तुका कांयच फायदो ना ती पॉलिसी घेवन. तर चड करून म्हयन्यांतले 300 दीस दुसरेच लोक चलयतले. वर्स भरांतले.
350पैकी 300 350 दीस दुसरेच लोक चलयतले. त्यांच्याच कडल्यान कोण तरी एक चोर आसूं शकता आनी आसताय. तर दुसऱ्यान चल्ल्यार तुका मेळचें ना जाल्यार फायदो कितें? हां, पॉलिसी तसलीच पॉलिसी घेवची पडटली. तशीच आनी तशी आसा पॉलिसी. ओके. पण केन्ना केन्ना ते एजंटूय नको आसता, सारकें स्टडी करना. तशी आसा पॉलिसी. एक्स्ट्रा मातशें प्रिमियम घेवन इफ द बायक इज स्टोलन बाय अ हायरर, जो भाड्याक घेता ताणेंच समज ती चोरली जाल्यार मातशें एक्स्ट्रा प्रिमियम दिवन तुका तेचें कवरेज मेळटा. ते समज रेंट बायक ओनराक तशी पॉलिसी दिना जाल्यार तेचें नुकसान जातलें. त्याच्या ताब्यान राती आसतना चोरी जावपाची कमी चान्स. चड करून वन ऑफ द भाड्याक गाडी घेतली आणि गेलो आणि खंय तरी त्याने दवरून गेलो, शेणली दिली एक्सिडेंट जाल्यार घेवन धांवलो. सो वेन यू आर थिंकींग तुवें ते आपल्या हातीन कितें जावं शकता, आपल्या बिझनसान वर्स्ट कितें जावं शकता ताजे पॉलिसी घेवपाक जाय. नॉट ओन्ली वर्स्ट, वॉट इज मॅक्झिमम पॉसिबिलिटी. मॅक्झिमम पॉसिबिलिटी की तुवें म्हण सारकें वर्सान 300 350 दीस दुसऱ्याच्या हातीन आसा. आतां ताणें चल्ल्यार तुका इन्शुरन्स क्लेम मेळना जाल्यार अशी पॉलिसी घेवन फायदो कितें? ओके. सो रेंट अ बायक इज वन ऑफ द गुड एक्झाम्पल. समजा आतां बायकाचें तुमी सांगलें, पण कार ही ती रेंटाक वता, पण कार स्वताच्या हातीन आसता. कारीक सुद्दां आमी पॉलिसी खूब हेवी भरता आपल्या मेंटेन करपाक जाय म्हणून. थंय कसली काळजी घेवंक जाय? बिकॉज गोवा बिंग अ टुरिस्टीक प्लेस, आय एम टेकिंग रिलेवंट थिंग की कितलेशेच आमचे गोंयकार आसा ते टॅक्सी बिजनसान आसा. सो वॉट यू वील एडवायज देम जेन्ना पॉलिसी घेता तेन्ना, स्पेशली टॅक्सी पीपल, की तेंच्यांनी कितें लक्षांत दवरपाक जाय आनी पॉलिसी घेवपाक जाय? जाता कितें, अनफॉर्च्युनेटली खुबशे टॅक्सी ड्रायव्हर्स इतले ओनर आसूं शकता, ताणें समज 3-4 गाडी आसा, तो एड्युकेटेड आसूं शकता. पण खुबदां अशें जाता की एकटो दुसऱ्याची टॅक्सी चलयली, पयशे मातशे जोडले, मागीर स्वताची घेतली. सो ती तितलो एड्युकेटेड नासता. तर तेन्ना दॅट बिकम्स अ डिफिकल्टी. ही समटायम्स लँड्स विथ अ रॉंग पॉलिसी अशें जाता. बिफोर दॅट टॅक्सी आय कूड गिव अनदर एक्झाम्पल, म्हणजे टोटली इरेलेवंट पॉलिसी कशी. समज तुमचें शेत आसा, यू हॅव टेकन अ फार्म, न्यूली परचेस. आतां यू आर गोइंग टू प्लांट फॉर द फर्स्ट टायम, प्लांटींग करतलो सीड्स. तर तुका इन्शुरन्स कसलो जाय? फायर इन्शुरन्स नाका तुका. यू वॉन्ट इन्शुरन्स दॅट दीस इयर रेन वील बी कमींग प्रॉपरली. तसोय मेळटा. तसो मेळटा. हां. सो दॅट रेन आयलो, मॉन्सून आयलो, तुजी बियो घातल्यो तुवें, दी सीड्स, तेंची झाडां जातली. सो तसो इन्शुरन्स मेळटा. क्रॉप इन्शुरन्स, क्रॉप प्रोटेक्शन, की दीस इयर मॉन्सून सारको येवं, आनी मॉन्सून सारको आयल्यार तुजे बियो तेंचे प्लांट्स कॉमेज. शेत जर जावकूय ना, शेत रोयलें आनी जावकूय ना जाल्यार तेजेर इन्शुरन्स कवर्ड आहा. हय, ऑफकोर्स. कित्याक तेन्ना तुमी रोयले न्ही, तेचे तुका हे इन्शुरन्स मेळूंक शकता. सो तो इन्शुरन्स दिवपी नॉर्मली जळटा तेन्नाच दिता, म्हणजे कितें काबार जालें क्रॉप. ना, आतां जळपाची एक दुसरी पॉलिसी, ते कोणाक घेवपाची? सपोज पयली एग्जाम्पल सोड. सपोज यू आर ऑलरेडी अ भाटकार हॅविंग आंब्याची, काजूची, नाल्लांची व्हडली झाडां आसा, बागायत आसा, 25-30 वर्सां चल्ल्या, फुल्ल वाडिल्लीं झाडां आसा. तांकां फायराचो डेंजर आसा. तांकां 2 वर्सां पावस पडना जाल्यार तांकां इतलें भंय ना. ती इतलीं वर्सां तेंचे रुट्स सारके भितर गेले न्ही, ती जगतली. 2-3 वर्सां पावस पडना जाल्यार ती जगतली. तांकां फायराचो इन्शुरन्स. So fire insurance should be offered to the second farmer, and crop insurance, crop growth insurance, monsoon protection should be offered to the first farmer. फर्स्ट बिगिनराक तो जाय, मॉन्सून प्रोटेक्शन जाय. आता हे फार्मर मे और मे नॉट नो. करेक्ट. फॉर ले मॅन विल नॉट थिंक अबाउट इट. ते अशेंच आसता नॉर्मली. कशें आसता? So insurance agent, insurance company should train their agents to offer correct policy. करेक्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. परत म्हाजो प्रश्न थंय उरलो की टुरिस्ट आमच्या गोंयांत खूब आनी टॅक्सी भाव खूब आसा, तर तेंचो तुमी जर तांकां जर एज्युकेट करशात की खंयचे पॉलिसी तांच्यांनी घेवची. आता एक अनफॉर्च्युनेट एक्झाम्पल आमच्या फुडें आयिल्लें की आतां टॅक्सी म्हणजे आतां आमी ओदळ एक्झाम्पल घेतलें. एक स्कूटर वेगळी आनी रेंट बायक वेगळी, वेगवेगळे पॉलिसी. सो प्रायवेट कार वेगळी आनी टॅक्सी वेगळी. टॅक्सीक वेगळी पॉलिसी जायच.
एकटो ड्रायव्हर एजेड जाल्लो दीस वर्सभर आयुश्यभर ऑलमोस्ट दुसऱ्यांची टॅक्सी करून पयशे मेळोवन निमणें ताणें स्वताची टॅक्सी घेतली. तो अनएड्युकेटेड पोर्तुगीज टायमांतलो तो 4 मराठी येता एक पोर्तुगीज कितें शिकिल्लो 1 year ऑफ पोर्तुगीज स्टडीज रिसेंट पण इंग्लीश ऑलमोस्ट झिरो. ताणें इन्शुरन्स कंपनी कडेन नवी टॅक्सी घेतल्या इन्शुरन्स आनी बँकेचे लोनी घेतिल्ले. सो ते सगळे पेपर्स तेंच्यांनी सांगल्या थंय हाणें सायन केल्या. हे फॉर्मार हांगा सायन कर केल्या. तेचे नशीब इतलें बरें नाशिल्लें. मार्चान टॅक्सी घेतली, जुनान एक्सिडेंट जालो, मेजर एक्सिडेंट, डॅमेज बी जालो. सगळें कळयलें, पुलीस कंप्लेंट केली. सेल्फ डॅमेज दुसऱ्या कोणाक कांय लागून नाशिल्लें आनी इन्शुरन्साक क्लेम केलो. इन्शुरन्सांनी रिजेक्ट केलो क्लेम. कित्याक? दीस इज पॉलिसी इज ऑफ अ प्रायवेट कार एंड यू आर अ टॅक्सी. अरे हाणें प्रायवेट कार आयुश्यान घेवंकूच नाशिल्ली आनी घेतनाय ताणें टॅक्सी म्हणूनच घेतिल्ली. एंड इन गोवा ऑर इन मोस्ट स्टेट्स टॅक्सी कॅन बी क्लियरली आयडेंटिफायड. टॅक्सी एक म्हणजे टी नंबर आसता तितून. फॉर एग्जाम्पल GA01T आनी मागीर फुडें 4 आंकडे आसता. दॅट टी रिप्रेझेंट्स टॅक्सी. ऑल्सो द नंबर प्लेट एक कलर कोड आसता. प्रायवेट गाडयेचो वेगळो कलर, रेंट बायकाचो तिसरो आनी टॅक्सीचो एक दुसरो कलर कोड आसता. हे बॅकग्रावंड आनी तेचेर अशी कलर. फॉर एग्जाम्पल टॅक्सी ब्लॅक बॅकग्रावंड, ब्लॅक नंबर प्लेट आनी तेचेर येलो आंकडे. दॅट क्लियरली आयडेंटिफायज इट एज अ टॅक्सी. प्लस टी आसता. खंयचेय प्रॉडक्ट जेन्ना इन्श्युअर करता ते एजंट ऑर इन्शुरन्स कंपनी शूड इन्स्पेक्ट द प्रॉडक्ट. सो हातून त्या एजंटान ताका सांगपाक जाय आशिल्लें तो मिस्टेक इज ऑफ एजंट. मिस्टेक इज ऑफ एजंट ऑर द इन्शुरन्स कंपनी. दे शूड इन्स्पेक्ट द प्रॉडक्ट अँड गिव अकॉर्डिंगली द पॉलिसी. हाणें सांगिल्लेच, तोंडान सांगिल्लें, पण प्रूफ ना की टॅक्सी आसा म्हणून. पण गाडी पळयतकूच कोणाकय कळपाक जाय टॅक्सी आसा. त्या प्रमाणे टॅक्सीचो दिवपाक जाय आशिल्लो इन्शुरन्स. सो फायनली ही कुड नॉट गेट अ क्लेम. ही कुड नॉट. ही फायल्ड अ कंप्लेंट. वी एन्श्युअर्ड दॅट ही गॉट अ क्लेम. इट टूक सम टायम. मीनवायल हांच्यांनी कितें केलें, एज सून एज ही फायल्ड कंप्लेंट इन कंज्युमर कमिशन आयलो तो कंप्लेंट, आमी नोटीस धाडली की इन्शुरन्स कंपनीक. इन्शुरन्स कंपनीन फर्स्ट रिप्लाय दिलो की हाणें टॅक्सीचो इन्शुरन्स घेवंक ना, प्रायवेट गाडीचो घेतला. तेच्या मागीर इन्शुरन्स कंपनी येवंकूच ना. तांकां म्हाका दिसता दिसलें की आपली चूक जाल्या म्हणून. आतां चूक जाल्यार कितें करपाचें, वाट पळया, कोर्ट कितें सांगता तें मागीर निमणें दिवपाचें. पण हेका लागून कितें जाता, वी हॅव टू गीव टायम. इन्शुरन्स कंपनीन रिप्लाय दिवन गेले. नेक्स्ट एक एफिडेविटाचे डेट आसता, एक दीस येवना आनीक दुसरी डेट दिवची पडटा आनीक तिसरी डेट दिवची पडटा. सफिशियंट टायम हॅज टू बी गिवन. जाल्यार कोणूय म्हणूंक शकता म्हणजे आयकनासतना एगेन्स्ट म्हजें डिसिजन केलो. कायद्याचो तोय सिद्धांत आसता, नो मॅन कॅन बी कंडेम्ड अनहर्ड. सो तेचें आयकून घेवन ताका चान्स दिवनूच मागीर हें करपाचें. इन आवर ओन ट्रॅजीक मुंबय टेरर अटॅक आमी पळयला की एकटो जो जितो धरलो ताका कोर्टान फूल ट्रायल करून कन्विक्ट करून सगळ्या विटनेसांचे म्हणणे आयकून मागीरूच फाशी दिली. सो इट वॉज व्हेरी क्लियर दॅट ही हॅज किल्ड हंड्रेड्स ऑफ पीपल. तरी पण आमी ताबडतोब फाशी दिना. ताका उलोवपाक चान्स मेळ्ळो. त्या आपल्या डिफेन्साक कितें म्हणपाचें आशिल्लें तें. आनी ताका लॉयर कोण रेडी ना म्हणून कोर्टान ताका लॉयर दिलो. गव्हर्मेंटान ताका लॉयर दिलो. नोबडी वॉन्टेड टू डिफेंड हिम. सो दॅट इज वॉट हॅपन्ड. इन्शुरन्स कंपनी डिसायडेड नॉट टू कम. वी हॅड टू गीव टायम. अशें खूब. मीनवायल मदीं इन्शुरन्स कंपनीच्या एजंटान आनी कितें भानगड केली, ताका दुसरी एक पॉलिसी दिल्ली. एक मार्चाची पॉलिसी आशिल्ली. मार्चान ताणें गाडी घेतिल्ली, जुनान एक्सिडेंट जालो. सप्टेंबरान दुसरी एक पॉलिसी दिली. आतां ह्यो पॉलिसी आसता 1 वर्साच्यो. म्हणजे पयली पॉलिसी काबार जावच्या पयलींच दुसरी दिली एक्सिडेंट जातकूच. आतां कित्याक तें म्हाका कळूंक ना. चड करून अशें जालें आसतलें की ही दुसरी पॉलिसी घे, तेचे 15,000 आनीक भर, मागीर तुजो इन्शुरन्स क्लेम. कदाचित ताका
फॉल्स एश्युरन्स दिले आसतले. सो टॅक्सी ड्रायव्हरांनी हे सगळ्यो गजाली लक्षात दवरपाक जाय. वेन यू टेक द पॉलिसी, ती पॉलिसी आपूण नाल्यार कोणा कडल्यान तरी वाचून घेवंक जाय. सारकी पॉलिसी क्रॉस व्हेरिफिकेशन करपाक. एब्सोल्युटली. त्यांच्या खातीर सेपरेट पॉलिसी आसता हे पयलीं तांकां कळपाची गरज आसा. म्हणजे हांव जर म्हजी गाडी आहा, आय एम नॉट अ टॅक्सी ड्रायव्हर, जाल्यार म्हाजी आनी तो आपली मॅच करूं शकना. गाडी जाली म्हणजे जाली अशें ही प्रायवेट कार आणि ती टॅक्सी. सो दॅट हॅज टू बी अ सेपरेट पॉलिसी फॉर बोथ ऑफ थिंग. सो म्हाका दिसता ते एक गजाल बरी जाली म्हणजे कळपाक आमच्या विवरांक की आमच्या गोंयांत खूब टॅक्सीवाले आसात, टॅक्सी भाव आसात जे भाडी मारतात. सो तांकां कळपा खातीर ती पॉलिसी जी आसा ती पॉलिसी तुमी प्लीज वाचून घ्या, बिकॉज ती इमर्जन्सी टायमार युटिलायज जाता. सो इमर्जन्सी टायमार जर असो शॉक बसत जाल्यार तुमचो आख्खो धंदो जाग्यार पडटा आनी यू कूड नॉट सर्वायव फॉर इट, अँड दॅट बिकम्स अ डिजास्टर फॉर युअर फॅमिली. आतां फुडें वतना सर कितें एक्झॅक्टली हे क्रॉस चॅक खंय करप हो मोठो प्रश्न चिन्ह. आतां तुमी सांगलें खरें बाबा ही पॉलिसी घे, अशी घे, तशी घे, तशी घे. आतां परत वचोन ते पॉलिसी ऑफिसानूच क्रॉस चॅक करप काय कोण असो एजंट म्हटल्यारूय त्या एजंटान दिला मागीर आपूण दुसरी कडेन क्रॉस चॅक करचें पडटा. सो वेर आर द सेकंड ऑप्शन्स वेर आय कॅन गो टू क्रॉस चॅक दीस पॉलिसीज, खंय वचचें पडटा? सी आतां आमी इनिशियली जी एग्जाम्पल्स पळयल्या, रेंट अ बायक और क्रॉप इन्शुरन्स, एक तुम्हाला कळ्ळें आसतलें की देर इज लॉट ऑफ कॉमन सेन्स ऑल्सो इनवॉल्ड. कॉमन सेन्स आमची लॉजीक आमी दिसता की उदकाक फायर इन्शुरन्स पॉलिसी उपकारना, आमी उदकाचे बॅरल आसा, हाऊ कॅन यू टेक फायर इन्शुरन्स? दीस इज कॉमन सेन्स, इवन अनएड्युकेटेड पर्सन कॅन रियलायज. सो यूज युअर कॉमन सेन्स. पण तितलेंच न्ही. एज आय सेड, केन्ना अनएड्युकेटेड मनीस आसता, ताका कांयच एजंट म्हणटा, कंपनीच्या ऑफिसान म्हणटा थंय सायन, ही कॅन कन्सल्ट इज बँक मॅनेजर. बँक कित्याक आतां कोणूय फॉर एग्जाम्पल इवन दीस पर्टिक्युलर टॅक्सी ड्रायव्हर, ताणें बँकेचे लोन घेवनूच घेतली न्ही टॅक्सी. तर लोन जेन्ना घेतलें तेन्ना त्याच बँक मॅनेजराक सर ही मातशी पॉलिसी चॅक करात, ही सारकी आसा काय ना. बँक मॅनेजर इज अ फायनान्स पर्सन, ही शूड बी एबल टू टेल यू. ओके. There are consultants also. Insurance consultants are there. CAs are there. Everybody may not afford, but you can, through some friend, through somebody. And good CA, if a taxi driver asks for some, simple advice, he may not charge much also. So CA may able to tell. CA should be able to tell. Because these all things are to do with finance. सो फायनान्स रिलेटेड जे कोण ह्या इंडस्ट्रीन आसा, तो मे बी CA असो, बँकर असो, अकाउंटंट असो किंवा कन्सल्टंट असो, सो दे विल एबल टू टेल, बट यू शूड कन्सल्ट दॅम बिफोर टेकिंग दिस. And most importantly, use your common sense. You study this, look at the policy. Think what may happen. तुझ्या कडेन कितें जावंक शकता. आनी ते कवर आसा काय ना. हां, ते सो दॅट हॅज टू बी मोरली एज्युकेटेड. म्हाका दिसता ह्या पॉलिसी, ऑल्दो दीस टॉपीक इज वास्ट, पूण तातूंतल्यान समजून घेवपाक खूब कठीण आहा की बाबा ते पॉलिसी, बिकॉज वॉट आय से द टर्म्स अँड कंडिशन्स आर सो मच सो स्मॉल अँड सो मच सो बीग. स्मॉलूय आहा, अक्षराय बारीक, आनी ते इतले लांब लचक आसता की नॉर्मल मनशाक ते अशेंच आसतलें. आनी तुमी सांगता तशें हांगा सायन मार, हांगा सायन मार, सांग. नॉट ओन्ली अनएज्युकेटेड, एज्युकेटेड पीपल ऑल्सो डू दीस, की तूं सांग खंय सायन मारपाचें, बिकॉज इट इज अगेन ट्रस्ट ओरिएंटेड. जेन्ना तुमी म्हाज्या बरोबर 10 वर्सां पॉलिसी दीत आसा आनी टचवूड गॉड ग्रेस 10 वर्सां म्हाका कांयच प्रॉब्लम येवना, सो तो मेरेन हांव सायनी मारीत आसता, बिकॉज एवरी इयर तो येता पयशे व्हरता. सो आय थिंक यू आर गिवन व्हेरी गूड इनपुट्स अबाउट दीस. पण हेच्या व्यतिरिक्त आतां आमी खंयच हे कशें अवेरनेस करप, किंवा आतां तुमच्या सारके लोक जांकां खबर आसा ह्यो गजाली, किंवा कन्सल्टंट आसा, हे सगळे लोकांची तुमी ती नांवां सांगली, सो तांचो हातभार कसो लागतलो, किंवा एज अ सोशल कॉज म्हणून तुमकां कितें दिसता की हे सगळें एज्युकेशन किंवा हे अवेरनेस कशें जावपाक जाय, किंवा खंय जावपाक जाय? वॉट शूड बी द थिंग? आतां कितें आसा, फॉर एग्जाम्पल देर आर आतां गोंया मोटरसायकल टॅक्सी आसता, गोंयची स्पेशलिटी, तेंची एसोसिएशन आसा, गोवा मोटरसायकल टॅक्सी असोसिएशन. तशेंच नॉर्थ गोवा टॅक्सी असोसिएशन, हे मोटरसायकल वेगळे आनी रेग्युलर टॅक्सी वेगळे. नॉर्थ गोवा, साऊथ गोवा तेंची एसोसिएशन आसता. सो दीज एसोसिएशन्स कॅन बी आस्क्ड, तुमचे जेन्ना मिटींग आसता तेन्ना कॉल समबडी who can guide you about this. So तुमच्या असोसिएशनान अवेरनेस association, through association, because these people, they will be distributed. For example, taxi driver, motorcycle taxi driver, they'll be distributed in all villages all over Goa.
तर त्या विलेज पंचायतीन तुवें वचून सांगलं अँड दॅट टायम दीस टॅक्सी ड्रायव्हर मे नॉट हॅव द टायम टू अटेंड विलेज पंचायत मिटींग. करेक्ट. पण त्यांचे असोसिएशन मिटींग विल बी व्हेरी रेलिवंट, ते फोकस जातले. सो सेम वे क्रॉप तुमी जशें सांगलें फार्मर्स असोसिएशन, सो थंय तांच्यांनी अशी मिटींग दवरपा जाय अशें तुमी म्हणटा आनी कन्सल्टंट वर कोणें आफोवन आणि तांकां ते सुचूंक ना, तांकां दिसूंक ना. आमी सजेस्ट करपाचें, वाय डोंट यू होल्ड अ लेक्चर बाय 15 minutes. अवेरनेस एक्टिविटी. We will be happy to come and give without any charge. Just guidance. तुमच्या मेंबरांक फायदो जातलो. ओके. सो म्हाका दिसता सरकारान किंवा इवन द पॉलिसीज, इवन द कंपनीज हू आर डुईंग दीस पॉलिसीज, तेंच्या खातीरूय तो बिझनस उरता. फक्त कितें तुमी सारको पॉलिसी घेवपाक तांकां सांगपा. फायनली मनी कम्स टू युअर कंपनी ओनली. इट मे नॉट बी द And if your agent makes the mistake by giving wrong policy, कोर्टान तुमकांच हजर रावचें पडटा आरोपी म्हणून. So company should take this initiative. In fact, other than government, company should take this initiative to make them aware to get the correct policy. Company should train their agents also. ओके. म्हाका दिसता विशय तसो कॉम्प्लिकेटेड पण तुम्ही खूप इजी केलो लोकांक समजपा खातीर. आणि डेफिनेटली आय नो दॅट हुएवर अप्रोचीस अस डेफिनेटली यू विल बी द फर्स्ट पर्सन टू गायड दॅम फॉर ऑल दीस थिंग. या सो बिफोर आय वाइंड अप सर, तुमची एक ल्हानशी मेसेज कितें आसतली या सगळ्या हुएवर आर वॉचिंग अवर व्ह्युअर्स अबाउट टुडेज टॉपिक विच इज रायट पॉलिसी फॉर एनी प्रोडक्ट, हेची मेसेज कितें आसतली? Message is simple and practical, I would think. Use your common sense. Think logically. And for that, you don't have to be educated. Simple thing like you will miss a train if you don't start at 1 hour in advance for Madgaon. एका कोणेच कितें शिकोवपाची गरज ना. A 5th standard boy will tell you, sir, father, मडगांव वचपाक 1 वर लागता. आमकां 5ची ट्रेन आसा, better start it before 4. This is common sense which even a boy will tell you. Everybody has this, use it. So you get the right policy for your product. येस सर. म्हाका दिसता खूप सिम्प्लिफायड फॉर्मान तुम्ही ह्यो पॉलिसीचे बद्दल म्हायती दिली. तुम्ही वेळ काढून आमच्या स्टुडियोन आयलेच आणि एज युजल दर एक टॉपिकाचेर तुम्ही खोलायेन आणि ते इतले नम्रपणे सिम्पली फॉर्मान सांगता जेणे करून आमकां व्ह्युअर्स सुद्दां विचारतात प्रश्न. सो तो एक कनेक्ट व्ह्युअरा कडेन जाल्लो आसा. तुम्ही वेळ काढून स्टुडियोन आयलेत आणि तुमच्या वेळांतल्यान ह्या सगळ्या विशयांचेर विस्तारान तुम्ही उलयले ताचे खातीर देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. आनी तुमी आपयता तेतून म्हाका ऑपॉर्च्युनिटी मेळटा लोकां कडेन संवाद सादपाची. थँक्स फॉर कमिंग सर. आणि हे आशिल्ले धनंजय जोग सर, जे रिटायर्ड प्रेसिडेंट गोवा स्टेट कन्झ्युमर कमिशनाचे आसात. त्यांच्यांनी खुबश्यो अश्यो केसीस हाताळलेल्यो आसात. म्हणून त्यांच्या ह्या कंप्लीट अनुभवान, ह्या अनुभवाचेर हे सगळे डिस्कशन आमी हांगा करतात. म्हणून ते आमकां स्पेसिफीक आमी नांव सांगपाक शकना, प्लेस सांगपाक शकना, पण जो विशय आसा तो विशय तुमच्या फुड्यान दवरता जेणे करून अशें कितें घडणूक तुमच्या बरोबर जावचें न्हू आनी तुमी अवेअर जावचे, हेजोच एकमेव एक हेतू आसा ह्या कार्यक्रमांतल्यान. सो पॉलिसी जो आयचो विशय आशिल्लो, रायट पॉलिसी फॉर एनी प्रॉडक्ट, म्हणजे एक्झॅक्ट खंयचे पॉलिसी तुमच्या खंयच्या प्रॉडक्टा तुमी घेवपाक शकता हेजेर आमी डिस्कस केले. यू कॅन कनेक्ट दीस टू एनी ऑफ द प्रॉडक्ट. एक्झाम्पल भले आमी रेंट अ बायक ऑर रेंट अ कार ऑर अ टॅक्सी हेजे दिले किंवा फार्मर क्रॉप अशें दिले, पण बाकीचे खुबशे सरावंडींग तुमचे अशे प्रॉडक्ट आसात जे तुमी डे टू डे लायफान यूज करता, वीच इज व्हॅल्युएबल प्रॉडक्ट बेसिकली. त्या प्रॉडक्टा कडेन पळया, अजून मेरेन करूंक ना जाल्यार ते पळया आनी पॉलिसी घेया जेणे करून तुमकां रिस्क फॅक्टर तुमचो कवर जाता. म्हाका कोणची कंपनी पे करना टू प्रमोट द पॉलिसी, बट आय एम टेलिंग यू इट इज फॉर यू टू रिस्क फॅक्टर. बट वेन यू टेक इट, मेक शुअर दॅट यू टेक इट प्रॉपर पॉलिसी. सो हांव हांगाच थांबता. असे खुबशे विशय आसा, ते विशय घेवन आमी तुमच्या फुड्यान येतले. दर आठवड्याक एक नवो विशय घेवन आमी तुमच्या फुड्यान येतले. पण विसरूं नाकात, तुमचे जे प्रॉब्लम्स आसा, तुमकां जे कितें दिसता तेजो फीडबॅक अवश्य तुम्ही दिया. तुम्ही आमकां विस्तारान मेल करपाक शकतात जेणे करून तेजी उत्तरां सुद्दां आमी सरा कडल्यान घेवन तुमच्या मेरेन पावोवपाक शकतात. तर फुडल्या आठवड्यान परत एक फावट तुमच्या कडेन येतले. तो मेरेन तुमचो जो फीडबॅक आसा, जे स्क्रिनार तुमकां नंबर दिसता तेजेर तुमी वॉट्सअप करपाक शकता, मेल करपाक शकता आणि आमच्या सगळ्या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान सुद्दां तुमच्या कडेन आमी कनेक्ट जावपाक शकता. सो पळयत राहात तुमचो आवडतो कार्यक्रम गिरायकानो जायाच जागे.